रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समिती यांच्या वतीने 30 जानेवारी रोजी पनवेल येथे आर्किटेक्ट अतुल म्हात्रे यांच्या कार्यालयात बैठक पार पडली। यावेळी प्रामुख्याने नैना प्रकल्पामध्ये TPS 2 मध्ये नैना पराधिकरण जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊ पाहत असल्याने शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना अतुल म्हात्रे यांनी मार्गदर्शन केले। पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याबद्दल चर्चा करण्यात आली। यावेळी बैठकीला नैना प्रकल्प बाधित समिती अध्यक्ष वामन शेळके, राजेश केणी, शेखर शेळके, खजिनदार बाळाराम फडके, राज पाटील आदी मंडळींसह TPS 2 मधील देवत, पिहीगर, भोकरपाडा, बोनशेत, बेलवली, सांगडे गावचे शेतकरी उपस्थित होते। नैना प्रकल्पवादी समिती आणि शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली। त्या बैठकीमध्ये 3-4 मुद्द्यांवरती विशेषतः चर्चा घडली। शेतकऱ्यांच्या वतीनं असं सांगण्यात येते की ही जी बैठक आज होती या ठिकाणी निश्चितपणानं 70-80 कार्यकर्ते होते आणि एक मोठी बैठक लावून महाविकास आघाडीचे जे शेतकऱ्यांच्या बाजूने असणारे नेते मंडळी आहेत, ज्याच्यामध्ये मग आमदार जयंतभाई पाटील आहेत, बाळाराम पाटील साहेब आहेत, बबन दादा आहेत, शिरीष घरत आहेत, प्रशांत पाटील आहेत, राष्ट्रवादीचे, काँग्रेसचे सुदाम पाटील आहेत, त्या सगळ्या मंडळींना एकत्र घेऊन एक बैठक करायला आपण मंडळी मागतोय। आपण पाहतोय की सुरमाळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन यशस्वी झालं आपण असं म्हणतोय, पण त्याच्या आधी पायी मोर्चा असेल, वाहन मोर्चा असेल, यावेळी देखील पालकमंत्र्यांनी ज्या कमिटमेंट दिलेल्या होत्या की मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणं होईल ती आजही आज तयार झालेली नाहीये। आपण पाहते की 10 वर्षापासून शेतकऱ्यांनी निर्धार केलेला आहे की आम्हाला नैना प्राधिकरण नकोय किंवा मग नैना प्राधिकरण होणार असेल तर त्याच्यामध्ये UDCPRचा समावेश झाला पाहिजे। आमचा जो UDCPR लागू झाल्याच्या नंतर जो शेतकऱ्यांना मिळणारा जो वाटा असेल तो निश्चितपणाने 60% पर्यंत जाऊ शकतो, अशा पद्धतीची प्रावधानं त्याच्यामध्ये आहेत। आमची जी गावठाण विस्ताराच्या दृष्टिकोनातून जे आमचे प्रयत्न आहेत, UDCPR लागू झाला तर गावठाण विस्तार अगदी 500 मीटर, जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे 1000 मीटर पर्यंत जाऊ शकेल अशी प्रावधानं UDCPR मध्ये आहेत। त्याचबरोबर आपण बघतोय की पूर्वी नवी मुंबई वस्ताला बाजूला मग घनसोली, बोलकडे, वाशी, तुर्भे, सांगपाडा ही गावांची जर आपण आज परिस्थिती बघितली तर तिथे गावठाणामध्ये कोणत्याही व्यवस्थित सुविधा दिलेल्या नाहीयेत आणि तिथली गावकऱ्यांची, मूळ ग्रामस्थांची परिस्थिती अगदी खराब आहे। तर त्या दृष्टिकोनातून नैना होत असताना UDCPRची मागणी तर आहे, पण या गावठाणासाठी पण स्पेशली निधीची तरतूद चांगल्या पद्धतीनं असली पाहिजे। त्याचबरोबर हे करत असताना पाण्याच्या बाबतीतलं नियोजन नाहीये। शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की महापालिका, त्याचप्रमाणे MMRDA, MSRDC या सगळ्या प्राधिकरणाची जर नैना प्राधिकरणाची जर तुलना केली तर नैना प्राधिकरण आम्हाला काही देतच नाहीये, उलट आमच्याकडून घेतंय। अशाच परिस्थितीत शेतकरी वर्ग या विचारांमध्ये आहे। 2013चा जर भूमी अधिग्रहण कायदा जर पाहिला तर आमची तुम्ही जमीन घ्या, आम्हाला जमिनीच्या 4 पट मोबदला द्या, 20% भूखंड द्या, अशा पद्धतीची साधी आणि सोपी मागणी आहे। तेही शासन करायला मागत नाहीये। एकंदर आपण बघतोय की शासनाचा भूलभुलैया सुरू आहे आणि शेतकरी राजा काही या ठिकाणी स्वस्त बसणार नाहीये। आमची आंदोलनं, आमची निदर्शनं, आमचा संघर्ष अशाच पद्धतीनं चालू राहणार आहे। लवकरच या ठिकाणी एक आम्ही बैठक घेऊन पुढील व्यूहरचना या ठिकाणी आम्ही लोकांसमोर मांडणार आहोत।